खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ येथील रेल्वे क्रॉसिंगवर सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त संजय निपाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील हे काम वर्षानुवर्षांचं रखडलेलं आहे, ते मार्गी लावावे अशी तंबी खासदार राणा यांनी दिली। राजापेठ रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर वस्ती झाल्याने रेल्वेचे आवागमनादरम्यान येथे वाहतुकीची कोंडी होत होती। ही कोंडी टाळण्यासाठी राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल व अंडरपास दोन्ही बांधण्यात येत आहे, मात्र हे काम रखडलेलं आहे। हे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने खासदार राणा यांनी पाहणी केली। त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी अधिकाऱ्यांकडून लेखी घेतलं। विशेष म्हणजे या बांधकामासाठी निधीची कमतरता नाही। काही दिवसांपूर्वीच 8 कोटींचा निधी या बांधकामासाठी आला, परंतु कासवाच्या गतीने हे काम सुरू आहे। तेव्हा 28 नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी राणा यांनी केली। आमचे जे प्रोडक्शन आहे, जे सामान आहे त्याच्यासाठी लागणार आहे। मला वाटतं की आम्ही आता फक्त डेडलाईन देतो की मला एक एक गोष्टीची डेडलाईन तुमच्याकडनं पाहिजे की इथून जे पर्चेस स्टॉपचं जे वे आहे ते 31 डिसेंबरला तुम्ही दिलं नाही तर जेवढेही अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांवर त्याच्या कारवाई नक्की मी करणार आहे। कारण की हा त्रास माझा एकटीचा नाही, पूर्ण आमच्या मतदारसंघाच्या लोकांचं, ज्यांना रोज या रोडनी 1 लाख लोकांना समस्या होते, त्याच्यासाठी त्यांना मी डेडलाईन दिलेली आहे। शंकरनगरचा जो रूट आहे त्याचं काम कधी सुरू होणार आहे, अंडरपास इन अँड आउट जे आम्ही इलेक्शनच्या अगोदर, माझे इलेक्शनच्या अगोदर आम्ही सांगितलं होतं, तिथे काही कारणामुळे तिथे राजकारण झालं म्हणून तो गोष्टी थांबवल्या गेली। पण आज सगळं राजकारण संपल्यानंतर सगळे आपल्या आपल्या पदावर आल्यानंतर हा काम पूर्ण केलं पाहिजे, त्याच्यासाठी आज मी मीटिंग आणि पाहणी केलेली आहे। सांडपाणी साचलेलं आहे, सांडपाणी ते ऑटोमॅटिक निघून जाईल जेव्हा तो काम पूर्ण होईल। कमिशनरचं काम आहे की सगळ्यांना हँडल करून टाईट करून तिथे निघालं पाहिजे, कोणाची बाजू घेतली नाही पाहिजे। आणि तेच चेतावणी आणि वॉर्निंग देण्यासाठी मी आज इथे उपस्थित झालेली आहे। आणि नक्की जे रूट आमचा आहे दस्तूरनगरचा आणि तो भागाचा रूट आहे, तो 31 डिसेंबरला आपण त्याचं लोकार्पण करून आणि तिथून गाड्या कसे जाईल त्याचं लोकार्पण करून तिची सुविधा आपण 31 डिसेंबरपर्यंत आपण सुरू करणार आहे। मनपा आयुक्त संजय निपाणे यांनीही अधिकाऱ्यांना त्वरेने काम पूर्ण न झाल्यास रीतसर कारवाईचा इशारा दिला। निधी असूनही कामामध्ये दिरंगाई केली जाते, त्यामुळे परिसरवासी, दुकानदार यांचे हाल आहेत। शिवाय नागरिकांनाही फेऱ्याने यावे जावे लागते। विद्यार्थी, चाकरमाने यांच्यासाठी हा रोजचा रस्ता आहे। या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी ही पाहणी करून आदेश दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।